ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आता नवरात्र आहे. आता या नवरात्र उत्सवाचा हेतू असा आहे, याच्यामध्ये अध्यात्म आहे आणि विज्ञान आहे. विज्ञान म्हणजे आजची परिस्थिती. का आपण काय केलं, आज देवीची उपासना करतो. ती किती दिवस? 9 दिवस. मग 9 दिवसच का? तर माणूस ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला आईच्या गर्भामध्ये 9 महिने आणि 9 दिवस असतो. माणसाला इंद्रिय किती आहे? 9 इंद्रिय. काय? आणि 10वं मन. तसं नवरात्राचं 9 दिवस आणि 10वा कोण? दसरा. म्हणजे अहंकार. दहाव्या दिवशी काय करायचे? माझ्यातला अहंकार मारायचे. तसा या नवरात्रीचा आपण असा उपदेश घ्यायचे का ज्या आई ही शक्ती उपासना आहे. ती 9 दिवस आपल्याला सांभाळती, लहानचं मोठं करते. आणि आपण मोठं झालो काय करतो? मम्मीला अक्कल नाही, पप्पाला अक्कल नाही, आणि बायको चांगली, आई इडी. म्हणून जिना तुला जन्म दिला, 9 महिने 9 दिवस वागवले, म्हणून 9 दिवस शक्ती उपासना आहे. तुझी शक्ती सांभाळ आणि ज्या जन्म दिलेल्या आईला आहे तिलाही सांभाळ. आणि निसर्ग ही मोठी शक्ती. निसर्ग पूजा कर, निसर्ग सांभाळ. आज काय झाला? निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे. केव्हा आहे पाऊस? हिवाळा बाद झालेला आहे. आज जवळजवळ 5 महिने झाले पाऊस पडतोय. म्हणजे निसर्गाचा समतोल बिघडला. झाडे लावा, झाडे जगवा, प्राण्यावर दया करा आणि निसर्गावर प्रेम करा. निसर्ग सांभाळणाराचा उद्देश म्हणजे हा नवरात्र उत्सव. या नवरात्र उत्सवामध्ये स्त्री शक्ती, स्त्रीचा सन्मान करा, निसर्गाचा सन्मान करा आणि स्वतःवर प्रेम करा, स्वतःची शक्ती सांभाळा. 3 गोष्टीचा उद्देश आहे. स्वतःची शक्ती सांभाळा, निसर्गावर प्रेम करा आणि स्त्रीचा सन्मान करा. हीच खरी शक्ती देवी. हा उद्देश आपण ध्यानात घ्या आणि हा उत्सव साजरा करा. जय भैरवनाथ.